मी बनवलेला फर्स्ट पायनॅपल केक मी बनवलाय, तर तुम्ही पण बनवू शकता. नक्की ट्राय करा. आणि हो, खूप मस्त झाला होता. 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स, त्यामध्ये 1 चमचा तेल आणि पाणी, लंप फ्री बॅटर बनवून घ्यायचं आहे. ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. नंतर त्यामध्ये पायनॅपल इसेन्स आणि येलो फूड कलर टाकलाय. बटर पेपर टाकून ऑइल ग्रीस केलेल्या कंटेनरमध्ये केक बॅटर टाकून घ्यायचे. त्यानंतर प्रीहीटेड ओव्हनमध्ये खालचा रॉड चालू करून 160 डिग्रीवर 30 मिनिटे केक बेक करायला ठेवायचा आहे. आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. टूथपिक टाकून चेक करायचा आहे. हे बघा, केक कसा स्पंजी झालाय. आता केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. केक थंड झाल्यावर इथे मी 2 लेअरमध्ये केक कट केला आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही 3 लेअर सुद्धा कट करू शकता. इथे मी केकच्या 2 लेअर कट करून घेतले आहेत. केकसाठी लागणारी क्रीम सुद्धा व्हिप करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती. केक जास्त ड्राय लागू नये त्यासाठी पाण्याने तो सोक करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रीम अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायची. इथे मी पायनॅपल सिरप आणि पायनॅपलचे चंक्स टाकलेले आहेत. ते स्प्रेड करून झाल्यानंतर त्याच्यावर केकचा दुसरा लेअर आणि सेम प्रोसेस फॉलो करायची. इथे मी फायनल क्रीम सगळ्या केकवर पसरून घेत आहे. क्रीम तुम्हाला जास्त वाटत असेल तर याच स्टेपला तुम्ही ती क्रीम कमी करा. बोर्ड क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा ते 1 तास केक फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचा. त्यानंतर केकची फायनल कोटिंग करायची. इथे मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे, कारण की पायपिंग बॅगमुळे क्रीम एकसारखी लागली जाते आणि ही प्रोसेस सोपी होते. त्यानंतर पॅलेट नाईफ क्लीन करून घ्यायचे आणि क्रीम एकसारखी केकवर पसरून घ्यायची. इथे मी केकच्या टॉप लेअरला येलो कलरची क्रीम लावलेली नाही, कारण की मी तिथे पायनॅपल सिरपने डेकोरेशन करणार आहे. त्यामुळे ती क्रीम मी व्हाईटच कलरची ठेवलेली आहे. ती टॉप लेअर मला प्लेन वाटत नव्हती, त्यामुळे मी पॅलेट नाईफचा वापर करून अशा प्रकारे त्यावर डिझाईन करून घेतले. त्यानंतर त्याच पॅलेट नाईफचा वापर करून मी काळजीपूर्वक तो केक एका बोर्डवरून दुसऱ्या क्लीन बोर्डवर शिफ्ट करून घेतला. त्यानंतर पायनॅपल सिरप एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आणि अशा प्रकारे पायनॅपल सिरपने ड्रिप्स करून घ्यायच्यात. या ड्रिप्स एकसारख्या आल्या नाही तरी चालतील. त्या काही छोट्या आणि काही मोठ्या अशा प्रकारे चांगल्या दिसतात. त्यानंतर एकसारखा सर्कल करून घेतलाय. आता डेकोरेशनमध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता. इथे मी स्टार नोझलचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर केकचा सेंटर काढून त्यामध्ये सुद्धा पायनॅपल सिरप फिल केलेला आहे. त्यानंतर फायनल बॉर्डर करून घ्यायची. इथे मी पिंक कलरची बॉर्डर केलेली आहे. चॉईस तुमचा आहे, तुम्हाला जो कलर आवडेल, जसं डेकोरेशन आवडेल तसं तुम्ही केक डेकोरेट करू शकता. इथे मी डेकोरेशनसाठी हे गोल्डन कलरचे बॉल्स वापरलेले आहेत. केक पूर्ण डेकोरेट झाल्यावर सुद्धा तो थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि मग नंतर कट करण्यासाठी घ्या. तयार आहे आपला पायनॅपल केक. चला तर कट करून पाहूया. केक खूप सॉफ्ट झाला होता आणि खायला तर खूप टेस्टी होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.